नमस्कार मैत्रिणींनो, होम फ्लेवर बाय शुभांगीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फ्रोझन वाटाणे, जे 6 ते 8 महिने आरामात टिकू शकतात. त्यासाठी मी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे. वाटाणे सोलून घेतलेत मी, ते आता धुवून घेते आहे. वाटाणा हा त्याचं साल हे गोल्डन असलं पाहिजे, म्हणजे त्यात आतला वाटाणा हा मोठा असतो, म्हणून गोल्डन वाटाणा घ्यायचा कधी पण बाजारात गेल्यावर. आणि मग पाण्याला उकळी आली की मग वाटाणे त्यात टाकायचे. पाणी पूर्ण गरम पाहिजे, म्हणजे मग साधारण 3 मिनटात हे वाटाणे शिजतात. आता बघू शकता तुम्ही, सगळे वाटाणे हे पाण्याखाली जाऊन बसलेत. त्यात आता 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालणार आहे. जसं जसं हे शिजायला लागतील वाटाणे, तसे तसे ते वर येतील शिजून. जे हलके असतात ना, कोवळे असतात, ते वरच येतात. जसे जसे शिजतात तसे तसे सगळे वर यायला लागतात. साखरेने काय होतं, त्याचा रंग गडद हिरवा राहतो. मिठाने थोडी चव पण येते आणि टिकतात पण. दुसऱ्या एका भांड्यात मी एकदम गार पाणी आणि आईस क्यूब टाकले त्यात. आता हे वाटाणे होत आलेत, आता शिजत आलेत. तुम्ही बघू शकता बरेचसे वाटाणे आता वरती आलेत. साधारण 6 ते 8 महिने फ्रीजरमध्येच ठेवायचे, खाली नाही ठेवायचे, फ्रीजरमध्येच ठेवायचे असतात हे. बघू शकता आता हे उकळायला लागलेत. सगळे वाटाणे वर आलेत, म्हणजे हे शिजलेत. बघू शकता. मग आता खाली काही नाही राहिलेत, वाटाणे सगळे शिजून वर आलेत, म्हणजे ही प्रोसेस कंप्लीट झाली. आता गॅस बंद करायचा. आणि हा झाऱ्या खूपच छान आहे, त्याच्यामुळे याच्यातून पाणी निघून जातं. ते मी आता पूर्ण गार पाणी, चिल्ड वॉटर, त्यात हे टाकून घेते आहे. 3 मिनटं शिजायला आणि 2 मिनटं गार पाण्यात राहू द्यायचे. यातले फक्त वरचेच वाटाणे घ्यायचे, खालचे नाही घ्यायचे. जे तळाला राहतात ते तुम्ही भाजीत किंवा असे खाल्ले तरी चालतात, वापरून टाकायचे. फक्त वरचे सगळे वाटाणे घ्यायचे. आणि पाण्यात हे वाटाणे पूर्ण गार झाले पाहिजे चिल्ड वॉटरमध्ये, तोपर्यंत काढायचे नाही. 2 ते 3 मिनटात होतात. आणि मग मी पुरणाची चाळणी घेतली आहे. पुरणाच्या चाळणीत ते काढून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं जे एक्सेस वॉटर आहे, जास्तीचं पाणी, ते त्याच्यातून गळून जाईल. 10 मिनटं ठेवायचे, म्हणजे ते पाणी सगळं निघून जातं. आणि मग एखाद्या झिप लॉकच्या बॅग किंवा प्लॅस्टिकचा एखादा मोठा डब्बा, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं भरून ठेवायचं. आता मी एका प्लॅस्टिकच्या मोठ्या डब्यात भरून ठेवते. हे साधारण 2 किलो वाटाणे आहेत. हे मी आता फ्रीजरमध्ये स्टोअर करणार आहे 6 ते 8 महिन्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.